अनेक महत्त्वाच्या घडामोडी खरं तर आज या ठिकाणी घडताना बघायला मिळत आहे। महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि महायुतीचं सरकार स्थापन होण्यामागे किंवा ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये RSSचा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा वाटा आपल्याला बघायला मिळाला होता। कारण भाजपसाठी प्रचार सुद्धा RSSने मोठ्या प्रमाणात केलेला होता आणि आज जर आपण बघितलं तर RSSची जी भूमिका आहे त्या संदर्भात RSS नेमकं काय सांगतं आणि आमदारांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतं आगामी काळात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। थोड्या वेळपूर्वी जे गोडवलकर गुरुजी आणि हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, समाधी दर्शन घेतलं। काय सांगाल, काय भावना इथे आल्यावर कसं वाटतं? मला वाटतं की एक शिवसैनिक म्हणून ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार आहेत, राष्ट्रीयत्वाचे विचार आहेत, तीच प्रेरणा आज या समाधीस्थळावरनं आपल्याला मिळते आणि अतिशय समर्पित पद्धतीने कार्य संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निष्काम भावनेतनं संपन्न होत असतं, त्याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी मिळते। इथं आल्यावर एक वेगळा अनुभव जाणवत असेल, काय प्रेरणा मिळते, पुढं कार्य करण्याचा काय नवीन हे मिळते? कारण की ज्या पद्धतीने दिघे साहेबांना ते कामाचं स्वरूप दिलं होतं त्याच पद्धतीने शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी दिला आणि त्याच कार्यपद्धतीवर आम्ही सर्व शिवसैनिक काम करतो। मला वाटतं की धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी अतिशय समर्पित पद्धतीने कार्य त्या ठिकाणी संपन्न केले आणि त्याच धर्तीवर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते कार्य पुढे नेताना आपण सगळेजण पाहतो आहोत। दादाकडून यावेळेसही कोणी आलेलं नाही, काय सांगाल? काही नाही, त्या विषयावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने कदाचित अजून वेळ आहे किंवा येतही असेल, त्या विषयावर भाष्य करणं मला काही योग्य नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही, खातेवाटपाची 2 दिवसात होणार होते, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। मला वाटतं की ह्या पवित्र प्रांगणामध्ये त्या विचारांच्या पलीकडे आपण इथं आपल्या भावना असल्या पाहिजेत। नक्कीच दादा भुसे यांनी सांगितलं की वेगळी प्रेरणा या ठिकाणावर मिळते आणि ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कार्य केलं त्याच पद्धतीची कार्याची प्रेरणा सुद्धा या स्थळातून मिळत असल्याचं त्यांनी सांगून दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर आपण बघितलं यावेळेस दादा भुसे यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया खरं तर साम टीव्हीला दिलेली आहे आणि या दरम्यान या परिसरामध्ये एक वेगळी प्रेरणा मिळते असं विधान त्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र अजित पवार गटावर त्यांनी कुठलंच भाष्य केलेलं नाही।